भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. कमळ खून लक्षात ठेवा. कमळ खून लक्षात ठेवा. तर आपण पाहतोय बेकनाळ मध्ये कडगाव गिजोनी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार जे आहेत मीनाक्षीताई पाटील आणि सारिका भटकर्ली यांच्यासाठी हा प्रचार चालू आहे। हलगीच्या खणखणाटात आणि घोषणांच्या दणदणाटात हा प्रचार चालू आहे। खूप मोठ्या गर्दीने येते लोक या भाजपाच्या मागे आपण फिरताना दिसत आहेत। प्रचार फेरी चालू आहे। तर पहिल्यांदा सारिका ताई आहेत आपल्यासोबत। काय सांगाल ताई, बेकनाळ मध्ये प्रचार दौरा केलाय, कसा प्रतिसाद मिळतोय? इतर गावात सुद्धा तुम्ही फिरताय, कशा पद्धतीने लोकांना तुम्ही कन्व्हिन्स करताय? काय अजेंडा सांगताय, काय ध्येय सांगताय? त्या माध्यमातून लोक कसे सहकार्य करतील असं आपल्याला वाटतं? गेली 3-4 दिवस झाला आमचा प्रचार फेरीचा दौरा सुरू आहे। या प्रचार फेरीमध्ये कडगाव असेल, करंबळी असेल, जाखेवाडी इथं बेकनाळमध्ये आम्ही प्रचार फेरीसाठी आलेलो आहोत। कार्यकर्त्यांचा आणि इथल्या ग्रामस्थांचा भरपूर चांगला असा उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद आम्हाला दिसत आहे। हा प्रतिसाद पाहून मला असं वाटत आहे की हा विजय फक्त आमचा आणि आमचाच आहे। भाजप पक्षानं आजपर्यंत जे काही कार्य केलेलं आहे किंवा ज्या काही योजना आजपर्यंत तळागाळापर्यंत आणलेल्या आहेत त्या योजनांचाच हा रिझल्ट आहे किंवा त्या योजनांचंच हे फळ आहे। आणि इथून पुढे ह्याही पेक्षा जास्त योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत राहू असं मी सर्वांना आश्वासन देते। नमस्कार। भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार असून माझे नाव मीनाक्षी विठ्ठल पाटील। मला बेकनाळ गावात येऊन या कार्यकर्त्यांचा सपोर्ट पाहून खूप आनंद होतो। प्रत्येक गावात जाईल तिथंच प्रत्येक कार्यकर्ते बघून खूप आनंद वाटतोय। नक्कीच लीड मिळेल। काय वाटते बेकनाळ कशा पद्धतीने भाजपला सहकार्य करतो? सर्वप्रथम बेकनाळ मधील सर्व मतदारांना विश्वनाथ पाटील भाजपा यांचा मनापासून साष्टांग नमस्कार। तर आपण बघतोय की आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या दोन्हींचाही रणधुमाळ अगदी धूमधडाक्यात सुरू आहे। आणि बेकनाळमध्ये सुद्धा अगदी भारतीय जनता पार्टीचा रणधुमाळ हा अगदी जोरात चालू आहे। तसं जर बघितलं तर आम्हाला इलेक्शन काही नवीन नाही। अगदी तसं बघायला गेलं तर भटकर्ली अण्णांचा जो आशीर्वाद आहे, अगदी नागाप्पांना भटकर्लींच्या पासून त्यांचं शुभ आशीर्वाद, त्यांचं कार्य हे आमच्या जनतेला अगदी 1960 पासून दिलं तरी काय वावगं ठरणार नाही। आणि तोच वारसा माननीय सुरेश भटकर्लींनी सुद्धा घेतलेला आहे आणि त्यांच्या सुनबाई हाच वारसा या ठिकाणी चालू करत आहेत। आणि विकासाच्या कामात सांगायला तर भारतीय जनता पार्टीनं असे करोडो रुपयांचा निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि बेकनाळ गावाला सुद्धा विकास भरपूर केलेला आहे। जो काही विकास थांबलेला आहे, जो अजून विकास व्हायचा आहे, तो नक्कीच या ठिकाणी हे जे उमेदवार आमचे निवडून आल्यानंतर याचा पाठपुरावा करतील एवढं नक्की आश्वासन देतो। आणि विरोधकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवावी की ज्या पद्धतीनं, ज्या नेटवर्कनं आणि ज्या टीमनं या ठिकाणी संभाजीदादांना 421 मतांचं लीड दिलेलं आहे, ही आमच्या कामाची पोच पावती आहे। आणि त्याच्यापेक्षा अधिक लीड कसं देता येईल हे आम्ही नक्की याचा पाठपुरावा आज आम्ही केलेला आहे। आणि ही जी काही संख्या आहे, जनमत आहे, हे नक्की आमच्या पाठीशी आहे आणि भारतीय जनता पार्टीची आहे। त्यांनी कोणत्याही भ्रमात राहू नये की यांचा पाठपुरावा मिळेल। 2 या जिजाऊ आहेत, त्यांच्या मुली आहेत, हे रणांगण इतकं सोपं नाही आहे। या नक्की विजय होतील आणि गुलाल हा आमचाच आहे। आणि कुणीही भ्रमात राहू नये, विरोधकांनी भ्रमात राहू नये। 421 मतांचं जे लीड होतं त्याच्यापेक्षा लीड अधिक ह्या दोघीही रणरागिणी घेतील हे नक्की मी ठामपणे सांगू शकतोय। बेकनाळने हा इतिहास घडवू इच्छित आहे आणि घडवणारच आहे। कारण आपण पाहतोय या ठिकाणी जिल्हा परिषदेला मी काय जास्त बोलणार नाही, कारण विश्वनाथ पाटील यांनी सांगितलेलं आहे की नेमकं काय घडलेलं आहे। या 15 वर्षामध्ये बेकनाळकरांना जो निधी आला म्हणून सांगितलेला आहे किंवा निधीचा वापर झाला म्हणून सांगितलेला आहे, पण त्या निधीचा कितपत जनतेला उपयोग झाला हे जनतेला माहीत आहे, बेकनाळकरांना माहीत आहे। त्यामुळं या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार आमचे दोन्ही आघाडीवरती 100% यशस्वी ठरणार आहेत आणि बेकनाळ मधूनच विजयाची जी धुरा आहे ती सांभाळली जाणार आहे। विजय हा नक्की आहे। युवकांमध्ये जे राजेंना लीड दिलं होतं त्याच्यापेक्षा अधिक लीड द्यायचा युवकांचा प्रयत्न आहे आणि तो सक्सेसफुल केल्याशिवाय युवक मागं फिरणार नाही। काय वाटते, जनता मग तुम्हाला सपोर्ट करेल? 100%। कारण जे आम्ही राजेंच्या मार्फत जी कामं केली, ज्या योजना राबवलीत, त्याचा आम्हाला इम्पॅक्ट आमदारकीला दिसला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त इम्पॅक्ट आम्ही ह्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दाखवून देऊ। संभाजीदादांना 421 लीड हे भारतीय जनता पार्टी मार्फत किंवा इथल्या या लोकलच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत देण्यात आलेलं होतं। तोच ध्येय, तेच निश्चय करून आता या ज्या 2 जिजाऊ आहेत या दोघींना सुद्धा
421 पेक्षा जास्त मताधिक्य देऊ असा विश्वास आज या प्रचार फेरीनंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून बेकनाळ गावच्या जे काही भाजपाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी व्यक्त केलेला आहे. गडिंग्लज होऊन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.